हॅलो फ्रेंड, संध्याकाळी 6 नंतर खरी धावपळ माझी सुरू होते. तर इव्हिनिंगचं रुटीन मी शेअर करणार आहे. खरं सांगते इतकी धावपळ असते ना, नॉनस्टॉप असं आपलं रुटीन असतं बघा माझं. ते तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि बरंच काही शेअर करणार आहे. माझं संध्याकाळी झोपताना जे रुटीन असतं ते पण तुम्हाला मी शेअर करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की माझी इव्हिनिंग अशी काय वेगळी असते तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं इव्हिनिंगचं रुटीन पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल की खरंच एक आई म्हणजे सुपर मॉमच असते. हे तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये समजणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला समजेल की नेमकं खरंच मुलांचे डिमांड कसे असतात. मी घरकाम घरातलं कसं करते. मी एकटी असून म्हणजे माझ्या घरात तुम्ही पाहत असाल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये माझी सासू नसते आणि मला तर नणंद पण नाही आहे. त्यानंतर माझी सासू नसल्यामुळे माझी जाऊ कोणीच नसतं. मी आणि आम्ही चौघंच फक्त घरामध्ये असतो. तरी मी एकटी, मला 2 मुलं आहेत आणि मुलांचं दोन्ही सांभाळ करून मी एकटी कशा पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन मी एकटी कशी हे करते ना, ते तुम्हाला दिसणारच आहे आजच्या ब्लॉगमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतर बघा दिवस मावळलेला आहे. म्हणजे आता कसं उन्हाळा असल्यामुळे काय होतं की थोडंसं उशीरनं दिवस मावळतो. तर माझा मोठा मुलगा म्हणत होता, मम्मा तू एवढं लवकर दिवे का लावत आहे. तर म्हटलं जाऊ दे, लवकर लावून टाकावं. मला नंतर पुढचं धावपळीचं कसं होतं माहिती आहे का, 7ला वगैरे दिवे लावायला घेतलं तर मग पुढचे कामाला फार उशीर होतो. त्यामुळे म्हटलं चला दिवे वगैरे लावून घेत आहे इथे मी. आणि तुम्ही इथे साईडला बघितलं असेल, माझ्या मंदिराच्या साईडला खूप छान असं स्वामींची मूर्ती आहे. त्यावरती लाईट वगैरे. तर मला एका फॉलोअर्सने ते गिफ्ट दिलेलं होतं. ते माझ्या बड्डे दिवशी दिलेलं होतं. त्याबद्दल मला तुम्हाला एक खरं सांगते, खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला तुमच्यावर शेअर करायची आहे. ते नेमकं काय आहे, कसं आहे, स्वामींची कृपा माझ्यावरती कशी आहे. खरं सांगते, स्वामी जसं लाईफमध्ये आले ना तसं माझ्या आयुष्यातलं दुःख कमी कमी होत आलेलं आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करेन. नेमकं माझ्या बाबतीत स्वामींनी काय चमत्कार केलेला आहे ते तुम्हाला मी शेअर करेन. आणि एक गोष्ट माझ्या लाईफमध्ये अशी होती ना की ती गोष्ट मी विसरत नव्हते. पण मला कसं झालं की मला स्वामींची एक कृपा झाली की मी ती गोष्ट माझ्या आयुष्यातनं खरंच सांगते मी विसरत चाललेली आहे. आणि मला खरंच एकदम भारी आणि हॅपी वाटते. ते चमत्कार मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तो बाई हे कुरकुरे कसं वेगळे कुरकुरे पहिला आईला देतात खायला माझे लेकरं. तसं स्पायसी आणतात रे. आणि अमूलचं बटर मनाली पनीर. चला ॲक्च्युली मला पनीर आणायचं होतं आणि पनीर आणायला मला सध्या वेळ नव्हता. मुलांना विचित्र पेपर आहेत. निमिष काय जायला तयार नाही. त्याला जायचं होतं खाली. त्यामुळे काय झालं की मी डायरेक्ट ऑनलाईनच थोडं सामान मागवलं. आणि हे बघा 1 किलो मटार आणलेलं आहे गोदरेज कंपनीचं. खरंच सांगते फ्रेंड्स, एकदम मस्त आहे. मला 149 रुपयाला 1 किलो मिळालेलं आहे. आणि हे भरपूर दिवस जातात बघा मटार. आपल्याला भरपूर काही नाही काही कशामध्ये तर मटार लागतच नाही. म्हणलं तर पावभाजी, एखादी भाजी, पुलाव, मसाला भात कशाला लागत नाही मटार. त्यामुळे मी ते 1 किलो मटार आणलेलं आहे. तसं पण मी फ्रोझन करून ठेवते, पण ह्या वर्षी मला करणंच झालं नाही. त्यामुळे मी 1 किलो गोदरेज कंपनीचं आणलं. खरं सांगते गोदरेज कंपनीचं इतर कंपनीपेक्षा तरी जरा स्वस्त वाटलं मला, म्हणून मी ते घेतलं. खरं ब्लिंकिटवरती म्हणा, ॲमेझॉनवरती अशा ठिकाणी भरपूर अवेलेबल आहेत. बाकी दुसऱ्या कंपनीचे वगैरे आहेत पण थोडंसं महाग वाटतात. म्हणजे आता तुम्हाला मी सांगायचं खरं झालं तर अर्धा किलोचीच प्राईस तेवढी 150-200 आहे. तर का मटार आहे शेवटी. आपल्याला काय त्यामध्ये केमिकल वगैरे काही नसतं. हा ना, व्हिडिओमध्ये काहीच नाही सांगतो मला. बघा ना माझ्या हाईटला बघा. सारखं चॉकलेट खातो पॅन्ट्रीला. थांब इकडे बघा ना माझ्या हाईटला. हो बापरे, माझे हा छोटा मुलगा आहे काय माझ्यापेक्षा उंच झालाय. बापरे, चॉकलेट खायला पाहिजे दिसतं. निमेश आता टीनेज एजला आहे. तर त्याची हाईट एवढी वाढली ना, म्हणजे एका वर्षात एवढी प्रचंड अशी हाईट वाढली. खूपच मोठा दिसतो. म्हणजे माझ्या मोठ्या मुलापेक्षा पण हा मला मोठा वाटायला लागले. म्हणजे शरीराने पण हाईटने पण त्याचे चेहऱ्याचे ठेवण वगैरे आहे ना, सगळंच असं मला मोठं वाटतं. आणि मोठा मुलगा जरा नाजूक वाटतो मला काय माहीत. पण त्यानंतर बघा आता मुलांना बनवायचं होतं मसाले भात. त्यासाठी मी पनीर ऑनलाईनच मागवून घेतलं होतं. त्याबरोबर कसं होतं फ्री डिलेवरी मिळण्यासाठी मी
बरंचसं थोडंफार घरातलं सामान मागितलं आणि घरात आता सुट्ट्या लागलेत ना मुलांना, चिमणचारा खायचा असतो. त्यामुळं म्हणलं की मग चिमणचारा थोडंसं मागवलं. खूप दिवस झालं आणलेलं पण नव्हतं ना, आणि कसं होतं मुलांबरोबर आपल्यालाही खायचं मन करतं बघा. त्यामुळे आता मुलांचे पापा आलेले आहेत, मी त्यांच्याशी ते इथे चहा वगैरे ठेवून घेत आहे, कारण की ऑफिसनं आल्यानंतर ते चहा स्वतःही करतात, कधी कधी मग मीही करते. त्यानंतर माझं खूप सारं असं धावपळीचं काम असतं बघा, किती नाही म्हणलं तर बायकांच्या जातीला काम असतं. तिकडे चहा ठेवलेला आहे, तर मस्तपैकी मसाला भात मी पनीर घालून कशा पद्धतीने करते ना ते तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि इथे मी घेत आहे बासमती तांदूळ. मी 3 किलो तांदूळ आणते बासमती, कारण की काळ्या किड्या होतात ना, आणि ज्या गोष्टी अशा खराब होतात ना फ्रेंड्स, मी थोडेच आणते. मी पुण्यात राहते, त्यामुळे मला कसं होतं बाहेर पडले की शॉप असतात, ऑनलाईन भेटतं, त्यामुळे मला एवढी चिंता का याचे भेटणारच नाही, कधी जाणं होणार असं पण होत नाही. डायरेक्ट ऑनलाईन पण मागवलं ना चांगल्या ब्रँडचं तर पटकन येऊन जातं घरामध्ये. त्यामुळे थोडंसं जे खराब होतं ना ते मला आणायचा माझा प्रयत्न असतो. बाकीचं भरपूर स्टॉक वगैरे ठेवते मी, नाही असं पण नाही, पण मला ते खूपच काम पडल्यासारखं होतं. ते आळ्या किड्या झालं ना, मग मला ते नीट करायला मन करत नाही. मग एवढं महागाचं घ्यायचं आणि परत ते मावशीनं द्यावं लागतं, त्यामुळे मी असं करते. अर्धा तास बासमती तांदूळ इथे भिजायला ठेवलं होतं. कांदा उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, मटार, गाजर आणि कॅप्सिकम पण तुम्ही घालू शकता. पण आमच्या घरात ना कॅप्सिकम नाही आवडत, मला निबिशला नाही आवडत, त्यामुळे ना मी कॅप्सिकम घेतलेलंच नाही आहे. जसं नॉर्मली फोडणी देतो तसं फोडणी देत आहे. आणि इथे मी कुकरमध्ये आज मसाला भात बनवणार आहे. मी शक्यतो भात कधीच मी कुकरमध्ये बनवत नाही, पण मला काय माहीत की असं वाटलं की कुकरमध्ये बनवून बघावं, झटपट होऊन जाईल ह्यासाठी. तर बघा फोडणी दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये तुपाची फोडणी देऊ शकता, नाही तर तेलाची देऊ शकता. पण मी तेलाची देत आहे, तुपाचा एकदम वास येतो ना फोडणीमध्ये, त्यामुळे मी तेलाची फोडणी देत आहे. त्यानंतर कांदा मिरची तिथे हे केलेले आहे. त्यानंतर बघा चिमणी माझी टच न करता सुद्धा चालू करता येते. चिमणीबद्दल पण बरेचसे लोक विचारतात, त्यावरती पण मला एक व्हिडिओ करायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये व्हेजिटेबल सगळे मी टाकून घेत आहे आणि एक हाताने शूट करायचं. आणि खरं सांगते माझा मोबाईल खराब झालेला आहे, त्यामुळे काय होतं की तो खूप गरम होतो, त्यामुळे लांबून पकडत आहे. इथे जिरी आणि धनेपूड घातलेले आहे, काळा मसाला घातलेला आहे, किचन किंग मसाला घातलेला आहे, तमालपत्र घातलेला आहे, गोडा मसाला घातलेला आहे, सगळे थोडे मसाले घातलेले आहे. त्यानंतर लास्टला मी पनीर आणि तांदूळ घालत आहे, तर पनीरचे तुकडे होऊ नये ना ह्यासाठी मी तसं केलं. त्यानंतर सगळे व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि तुम्हाला सांगू का माझ्या मोबाईलची बॅटरी पटकन संपतच आहे, त्यामुळं माझं इथे मी हे कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर माझी मोबाईलची बॅटरीच हे झाली, तर बंदच पडलं, त्यामुळे मोबाईल लवकर स्टार्ट होईना. त्यामुळे मी पटकन मग तसंच लावलं, मग कुठे वेळ करणार ना. त्यामुळे अशा पद्धतीने मसाला भात झाला. त्यानंतर पाणी वगैरे टाकून व्यवस्थित असं शिजवूनच घेतलं, मीठ टाकून वगैरे. त्यानंतर खूप छान असं मस्त असं यम्मी असं कुकरमध्ये मसाला भात झालेला आहे, पनीर घालून तर छान होतो. तर मी तूप वगैरे आता त्यावरती घालून घेत आहे. तळणार होते, पण नंतरच्याला सगळेजण म्हणले की नको मम्मा तू तळू नकोस, जास्त तेलकट वगैरे नको. आणि चिमणचारा आणलेलाच होता, ते साईडला घेतलेलं आहे. मस्तपैकी प्रवीणचं लोणचं घरात सगळ्यांना आवडतं, मला तर पर्सनली आंबट प्रचंड आवडतं, त्यामुळे इथे मस्त लोणचं घेतलेलं आहे. चला आता मस्तपैकी यम्मी टेस्टी असं डिनर बी करून घेते, तुम्हाला मी नंतर भेटते. चला डिनर झाला मुलांच्या पापांचा, तनिषचा आणि माझा. निमिष आणखी खाली गेलेला आहे, तो आलेलाच नाही आहे. तर निमिषसाठी माझं खूप सारं काम तसं पेंडिंग राहतं बघा, काय करणार ना. आणि सकाळी चपाती, भेंडीची भाजी आणि बाजार आमटी भात बनवलेलाच होता, तो भात संपला दुपारीच म्हणजे सकाळी केलेला. त्यानंतर मग भेंडी चपाती आणि मसाला भात असं डिनरला होतं. कारण की कसं माहिती आहे का, आम्हाला तिघांना तर तेवढं बास होत होतं आणि मुलांच्या पप्पाने एक चपाती फक्त करून दिली. आणि त्यानंतर खूप सारं मी चपाती करताना वगैरे शूट केलं नाही, कारण की खूप सारा मग व्हिडिओ मोठा होतो. त्यानंतर मग आता निमिषसाठी फक्त मी डायनिंग टेबलवरती नेऊन ठेवलेलं आहे जेवण वगैरे. त्यानंतर म्हणलं चला की बाकीचं सगळं काही ओट्यावरचं आवरून घ्यावं, कारण झोपायला फार हुशार होतं. हल्ली ना काय माहीत की मला रात्रीची झोपच येत नाही आहे, कशाने येत नाही माहीत नाही. मी आता डेली दुपारी झोपते, आई म्हटली मला की तू दुपारी झोपते त्यामुळे तुला झोप येत नाही. पण माझं कसं होतं माहिती आहे का, कधी मी झोपते कधी नाही झोपत असं चालू आहे. आणि पिरियड होते ना, आता झाले माझे पिरियड, तरी पण मग पिरियडमध्ये थकवा येतो, कधी कधी झोपली जाते. आणि इतर वेळेस पण होतं. तर हल्ली 40 झाल्यापासून ना मला असं होऊ लागलेलं आहे की दुपारी झोपते. पण मी असं वाटायला मला की आठवड्यातनं 2-3 वेळा माझं होतं आहे झोपणं, नाही असं पण नाही मी म्हणत. मी अशा
स्वभावाची होती की दुपारी झोपणं माझ्या मनाला पटत नव्हतं. पण नाही माहीत की मला आता सध्या ना असं होते ना, थकायला येतं खूप सारं. आणि कसं झालं आहे की आता मावशी यायला लागलेल्या आहेत कामाला, पण मावशी आल्या तरी पण हे डिशवॉशर वगैरे लावायचं भरपूर असे काम असतात. आणि भारतीय आपल्या इथे कसं राहतं माहिती आहे का, फक्त साधं सिंपल जेवण बनवून चालत नाही, खूप सारं काही ना काही बनवत राहावंच लागतं. नाही असं पण नाही, पोरांना सुट्ट्या असल्या तर मग तर काय पोरांची दंगांमस्ती खूप चालू असते. आणि आता झोपताना मी नाईट रुटीन कसं करते स्किनचं माझं ते तुम्हाला मी दाखवणार आहे पुढे. काय क्रीम लावते, कशा पद्धतीने मी हे करते हे तुम्हाला अगदी साधं सिंपल असतं, खूप काय असं कॉम्प्लिकेटेड माझं रुटीन नसतं संध्याकाळचं स्किनचं, त्यामुळे ते तुम्हाला शेअर करेनच मी. त्यानंतर आता हे ओटा वगैरे साफ करून घेत आहे. आणि त्यानंतर ओटा कसा पांढरा असल्यामुळे खूप चकचकीत असं ठेवावं लागतं, थोडासुद्धा डाग पडून त्यावरती चालत नाही. आणि शक्यतो खरं सांगा बरेच जण म्हणतात की व्हाईट कलरचा ओटा तू केलेला आहेच, पण खूप सारे डाग पडत असते, म्हणजे नाही का लिंबाचा वगैरे, पण अजिबात पडत नाही. निमिष किती वेळ लागणार आहे जेवायला तुला आणखी? हां, हे बघा निमिष खातोय आमचा मसाला भात आणि इकडे चालू आहे TV. ओके. आणि माझं तुम्हाला सांगते बघा, ओटा साफ करून पूर्ण ओटा साफ करून झालेला आहे. हे बघा सगळं क्लीन मस्त केलेलं आहे, बेसिंग असून झालं आहे. डिशवॉशरला सुद्धा पावडर टाकून, हे बघा पावडर टाकली मी 1 चमचा, लावायचं राहिलं फक्त डिशवॉशरला. निमिष ताट ठेवायसाठी मला डिशवॉशर ऑन करायचं राहिले. चला तोपर्यंत मी पाणी भरून घेते. उन्हाळा सुरू झालेला आहे तर माठ भरण्याचं काम चालू असतं बघा. कधी निमिष भरतो, कधी मी शक्यतो निमिष भरतो, कारण त्याला ओरडून वगैरे सांगायला लागतं, थोडीशी सवय लागते ना. त्यामुळे हे तहान खूप लागलेली होते तर उभा राहूनच इथे पाणी पिते. खरं तर बसून प्यायला पाहिजे, पण उभारूनच आता मी पिते आणि माठ वगैरे भरून घेते पूर्ण. पाणी वगैरे भरलं आणि मी तिकडे गाणं लावलं होतं. आणि कामं करत गाणी जर लावले ना, एकदम मस्त असं काम पण होतं आणि डान्स पण करायचं मन होतं, प्रसन्न पण होतं मन. त्यानंतर सगळं बघा नेहमीचं जेवण झालं, डिशवॉशर लावला, त्यानंतर ओट्याचं सगळं तावरलं तुम्हाला मी दाखवलं. त्यानंतर सगळं लाईट वगैरे बंद करते तर बघा मस्त चकचकीत असं माझं किचन झालं. सकाळी उठल्यानंतर आणखी पॉझिटिव्ह वाटतं असं किचन बघितल्यानंतर. त्यानंतर आलेले आहे बेडरूममध्ये, कपडे चेंज करणार आहे, कारण मी असं पंजाबी कुर्ता आणि लेगिन्सवरती बिलकुल मी कधीच झोपत नाही, कारण मला खूप अनकम्फर्टेबल होतं, त्यामुळे मी कधीच झोपत नाही. तर मला चला कपडे वगैरे चेंज करते. माझं स्किनचं रुटीन मी तुम्हाला बोलले होते की मी शेअर करणार आहे, कशा पद्धतीने वगैरे मी स्किनचं रुटीन असतं तेच तुम्हाला शेअर करणार आहे. तर आलेली आहे आता मी फ्रेश होऊन. खरं सांगते खूप म्हणजे खूप दमायला होतं. आणि काय होतं की अशा धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं करत राहतो, स्वतःचं स्किन रुटीन राहून जातं. आणि तुम्हाला खरंच सांगते फ्रेंड, 40+ झाल्यानंतर स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं असतं. स्किनमध्ये इतका फरक जाणतो मला स्वतःलाच. मी आजपर्यंत घेत नव्हती व्यवस्थित काळजी, पण आता घ्यायला लागलेली आहे. तर मला खूप छान असा फरक जाणवत आहे स्वतःमध्ये. आणि मला असं वाटतं बघा, आपण कोणती क्रीम वापरू हे ते असं होतं. मग 10 क्रीम बदलतं, पण एकाच क्रीमवरती तुम्ही सातत्य ठेवलं ना, खूप छान प्रकारे रिझल्ट पण येतो. तर इथे बघा मामाअर्थची मी क्रीम घेतलेली आहे आणि इतकी छान आहे काय सांगू तुम्हाला. मला एवढा फरक पडलेला आहे या क्रीमने. नाईट क्रीम आहे आणि रात्री झोपताना फक्त स्वच्छ तोंड धुवायचं आहे आणि व्यवस्थित असं कोरडं केल्यानंतर ही क्रीम आपल्याला झोपताना लावून घ्यायची आहे. खरं सांगते इतका फरक पडतो ना. रात्री कसं असतं आपण एकदम रिलॅक्स मोडवरती असल्यामुळे ना अशी क्रीम लावली ना, नाईट क्रीम वगैरे, एकदम स्किन असं आपली रिपेअर व्हायला तयार होते. आणि माझी स्वतःची डोळ्याच्या खाली वगैरे इतकं काळं झालेलं होतं ना, आणखी पण तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये दिसतं, पण ते सुद्धा जाणार आहे एवढी गॅरंटी देते मी तुम्हाला. पुढे जाऊन बघा तुम्हाला काही व्लॉगमध्ये दिसणारच आहे म्हणजे डोळ्याखालचं पूर्ण काळं वगैरे गेलेलं, कारण की तेवढा फरक पडतोच आपल्या नाईट रुटीननं. कारण की आपण इतकं दिवसभर काम करतो, मुलांचं बघतो, सगळ्यांचं बघून स्वतःला वेळ देणं होत नसतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नाईट जे आपलं रुटीन असतं स्किनचं ते केलंच पाहिजे असं मला पर्सनली खरंच वाटतं. आणि महिलांनी स्पेशली तुम्ही स्वतःसाठी वेळ द्यायला लागात. आपण स्वतः वेळ दिला तर सगळ्या गोष्टी
गोष्टी होत असतात, नाहीतर काहीसुद्धा होत नाही. त्यामुळे वेळ द्यायला लागा. त्यामुळे मी पण देते, तुम्ही पण द्या. आणि कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला बाय, काळजी घ्या.